गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा मनालीचा डे 4 आहे आणि आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला. आज आम्ही बाहेर निघालो. आता आज आमचे पहिली विजिट आहे वैशिष्ट्य कुंड, त्याच्यानंतर हाडिंबा देवी टेम्पल. गुड मित्रांनो, सकाळी 11ला आम्ही चेकआउट केलं, तर आता आम्ही थोडं पुढे आलोय. तर इकडे समोर तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे, कसं त्याच्यावर बर्फ वगैरे आहे. आम्हाला लाईव्ह स्नोफॉल बघायला मिळालं नाही गेले 2-3 दिवस. तर आज आम्ही वैशिष्ट्य कुंड आणि हाडिंबा देवी टेम्पल तिथे जाणार आहोत. तर बघूया, त्याच्यानंतर साईड व्ह्यूलाही जाऊ. त्यानंतर आम्ही बघतो की लाईव्ह स्नोफॉल वगैरे पडणार आहे का. त्याप्रमाणे जर लाईव्ह स्नो झालं तर तुम्हाला नक्की दाखवू. मित्रांनो, आम्ही वैशिष्ट्य कुंड आलो आहोत. इकडे जवळ गाडी लावून आम्ही आता मंदिरात प्रवेश करू. मित्रांनो, आम्ही गाडी पार्क केलेली आहे. आम्ही पुढे निघालो आहे. चला, आम्ही चाललोय गरम पाण्याच्या कुंडमध्ये. तुम्हाला दाखवतो की वैशिष्ट्य कुंड कसा असतो ते. आम्ही फक्त आता मोबाईलमध्येच बघितलेलं आहे. युट्यूबवर किंवा कुठल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर दाखवतात, पण आज लाईव्ह बघणार आहोत मी. तर हे बघा, इथे शिव मंदिर आहे आणि आम्ही मंदिराकडे आलो आहोत. आम्ही आता मध्ये शूज ठेवलेत आमचे आणि आता पुढे निघालो आहोत. हा, थंडी खूप आहे आणि हे बघा, सॉक्स वगैरे काहीच नाही घेतले, शूज वगैरे. तर एवढी थंडी आहे की आम्ही आता मंदिरात चाललोय. पाय वगैरे पडतो. बघा, आत आलेलो आहे. किती छान आहे बघा, तुम्हाला दाखवतो. आणि इकडे मोबाईल आणि रेकॉर्डिंग वगैरे सर्व अलाव आहे, त्यामुळे मी काढला आहे मोबाईल. नाहीतर मी मोबाईल बंद ठेवला असता आणि शूट नसतं केलं आणि दंड फुकटचा भरायला लागला असतं मला. पण काय, आता चाललंय. बघा इकडे गर्दी किती आहे. हा, थंडी पण खूपच आहे तशी. असं वाटतं ऊन आहे म्हणून काय कोल्ड थंडी वगैरे नसेल, पण खूप आहे इकडे. आणि बघा, इकडे कुंड आहे आत, वाफा निघतात. तो पुरुष स्थानगृह, स्थानानुगृह, सॉरी काय लिहिलं आहे, मेन्स बाथ. हे बघा, आता आम्ही चाललोय कुंडामध्ये गरम पाण्याच्या. प्रभंजनला तर खूपच थंडी लागते, त्याला कंट्रोल सॉरी. आणि हे बघा, इकडे तुम्हाला दाखवतो. सॉरी, गरम पाणी आहे. हा, गरम पाणीचा कुंड आहे. ये लवकर ये, चल ये. अलाव आहे इकडं कुंड आहे. हे बघा, हा लाईव्ह गरम हॉट वॉटर स्प्रिंग आहे. हे बघा, गरम पाणी. तर हे बघा, मी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आलेलो आहे. हे बघा कसे वाफा वगैरे निघत आहे पाण्याचा. पुरा लाईव्ह आला आणि खूप गरम आहे पाणी. मला सुरुवातीला पाय टाकताना खूप चटके लागले, पण आता नाही. पाय असं वाटतं भाजणार आहे माझा. हे बघा, सर्वजण इकडे मोबाईल वगैरे रेकॉर्डिंग करणं आलं आहे. पण कळले मित्रांनो, निघालो आहोत गरम पाण्याचा आनंद घेऊन. आता वर पण आता मंदिर आहे, त्याचंही आम्ही दर्शन घेतो. राम मंदिर आहे हे बघा, तिकडे बोर्डवर लिहिलेलं आहे. दर्शन झालेलं आहे. आम्ही आता सुरुवात करणं, पूर्ण शूज घेऊन आम्ही गाडीकडे चाललो. मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. दिदी वगैरे त्यांची शॉपिंग वगैरे झालेली आहे. आम्ही काय शॉपिंग केली नाही. इकडचे प्राईस जरा जास्तच आहे. प्रत्येक काय गोष्टी आम्ही घेतो त्याच्यासाठी, सो आम्ही ते अवॉइडच केलं आहे. बघू आता, आम्ही जिकडे प्रॉफिट मार्केट आहे इकडचं, काही चीपमध्ये सर्व काही मिळत असेल तिकडे जाऊन आम्ही विचार करू शॉपिंगसाठी. बाकी आमचं सर्व झालेलं आहे. आज आमचा एक लास्ट स्पॉट आहे हाडिंबा देवी टेम्पल. तो झालं की आम्ही दुसऱ्या दिवशी फ्लाईटसाठी निघू. आमचं वैशिष्ट्य कुंड झाल्यानंतर आम्ही आता हाडिंबा देवी टेम्पलकडे आलेलो आहोत. आता इकडे गाडी पुन्हा पार्क करतो आम्ही आणि हाडिंबा देवी टेम्पल आमचा लास्ट स्पॉट आहे. हा, आमचं इकडचं दर्शन वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा हॉटेलकडे जाऊ.
तर तो आहोत मंदिराकडे पोहोचलो आहोत. आता इकडे समोर पार्किंग करून आम्ही मंदिरात प्रवेश करू. तर आम्ही आता जरा वॉक करतोय. हा बघा हाडिंबा देवी टेम्पल समोरच दिसतोय आणि इकडचे झाडं तुम्ही आता बघितलं किती मोठे आहेत. सगळीकडेच इकडे मोठे मोठे झाडं आहेत. ते आपण पण आपल्याकडे बनवू शकतो. कुरुळला अल्फाबेट्स वाला आमच्या साईडचा बनव. हा बघा व्हाईट वाला यार याक. आम्ही ह्याला घरी घेऊन यायचा विचार करू का, पण राहणार नाही फ्लाईट मध्ये. आम्हाला बाहेर निघायला लागेल. हा आम्ही आलो मंदिराकडे. हाडिंबा देवी टेम्पल. हे बघा ससा आणि मेंढी बघा कशी इकडची. ससा बघा मोठा कसवाला आणि काकीकडे स्वेटर शिवतात. हा पण घेऊन येण्यासारखा वाटतो घरी ससा वगैरे, पण काय पॉसिबल नाही आणायला. हे बघा हे आपण हाडिंबा देवी टेम्पल आणि इतर काही हे होते विजिट पॉईंट आपण ये जवानी ये दिवानी मूवीमध्ये बघितलेलं आहे आणि इतर काही मूवीमध्ये पण ह्याचे व्ह्यूज दाखवलेत, पिक्चर्स दाखवलेत आम्ही. येस हाडिंबा देवी टेम्पलचा दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता इकडे समोर मनालीचा ते ट्रेडिशनल ड्रेस वगैरे आहे तो आता दीदी आणि भाऊजी ट्राय करणार आहेत, घालणार आहेत ते फोटोशूट वगैरे बाकी सगळ्यासाठी. आणि आम्ही पण नॉर्मल देवळाकडे फोटो वगैरे काढणार आहोत. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा जाणार आहोत. हा आमचा लास्ट स्पॉट आहे. मग आता चाललो आम्ही. हाडिंबा देवी टेम्पलचं दर्शन वगैरे सर्व झालं, फोटोज वगैरे सर्व काढून घेतलेत. आम्ही आता निघालो आमच्या कॅबकडे पुन्हा आणि आता काहीतरी लंच वगैरे करून घेऊ आम्ही. खूप भूक लागले. त्या ड्रायव्हरला यायला वेळ लागेल तर आम्ही वॉक करून पुढे चाललो आहे. आता इकडंच आम्हाला वॉक करताना समोर येतील ते रस्त्यामध्ये, तेव्हा आम्ही बसून घेऊ गाडी आणि डायरेक्ट लंचला जाऊ. आमच्या ड्रायव्हरला आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आता मी लंचला निघालो आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी आम्ही माल रोडला जाणार आहोत. काय वाटलं ते शॉपिंग करण्याचा विचार असला तर. आज आमचं सर्व स्पॉट्स वगैरे फिरून झालेलं आहे. आता आम्ही इथे लंचला आलो आहोत एका ढाबा ठिकाणी. लंच वगैरे करून सर्व झालेलं आहे. आता फक्त दीदी आणि भाऊजी त्यांच्या शूटिंगसाठी आम्हाला एक स्पॉट शोधायचा आहे. मग त्यांच्या दोघांची नॉर्मली रील शूट वगैरे फोटोशूट वगैरे करायचं आहे. ते झालं की आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत. मित्रांनो आमचे मनालीचे सर्व पॉईंट व्हिजिट करून झालेले आहेत. आज आमचा लास्ट नाईट आहे आणि उद्या आम्ही चाललो रिटर्न मुंबई अलिबाग. थँक्यू फॉर दिस मॅजिकल मेमरीज. बाय बाय मनाली.